राणाजींचे शिरस्त्राण नावाची कथा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र म्हणजे आपणा सर्वांना नित्य स्फूर्तिप्रद व आदर्शवत आहे. त्यांनी स्वराज्यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षात शत्रूवर ते तुटून पडले. त्यावेळी दयामाया त्यांच्या मनाला शिवली नाही. परंतु स्वराज्यामध्ये रयतेचे हाल झाले तर त्यांना दुःख होईल. आपल्या सैन्याने रयतेशी कसे वागावे, त्यांच्या संबंधी नियम असत. शेतातील पिके कापू नयेत, बाजारातून बळजबरीने पैसे न मागता माल आणू नये, अशा सूचना प्रमाणेच कोणाही स्त्रीला त्रास देऊ नये अशी त्यांची सक्त ताकीद असे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी ते कसे वागले हे आपण जाणतोच. हे फक्त शिवाजी महाराजांपुरतेच सीमित नाही, तर ही आपल्या समाजाची, आपल्या देशाची शिकवणच आहे. आपल्या एवढ्या मोठ्या विशाल देशात स्त्रीकडे पाहण्याचा आपला असाच आदराचा दृष्टिकोन आहे. शिवाजी महाराजांप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी सतत झुंज घेणाऱ्यांमध्ये आपल्या पुढे नाव येते ते महाराणा प्रतापांचे. अकबराने जवळजवळ सारा भारत जिंकला. सर्व राजपुताना अकबराचा मांडलिक झाला होता. ताठ मानेने उभा होता चितोडचा गड. पुढे फार मोठा संग्राम करून अकबराने चितोडही जिंकला, किल्ला जिंकला. पण स्वातंत्र्याचा महामेरू पहाडात जाऊन राहिला. चितोड ताब्यात आला, पण चितोडचा अधिपती तो राणा प्रतापसिंग ताठ मानेने झुंजतच राहिला. राणाजींचा पुरा बिमोड करावा, त्यांनी मांडलिकत्व पत्करले नाही तर त्यांचा नायनाट करावा, यासाठी अकबराने सारी शक्ती पणाला लावली होती. एकामागून एक सरदार प्रचंड सैन्य देऊन पाठवले, पण जंगलातील भिल्ल बांधवांचे सैन्य उभारून राणाजींनी साऱ्यांचा पराभव केला. शहाबाज खान, रुस्तुम खान आले तसे पराभव पाहून हात हलवत परत गेले. राणाजींची मान वाकली नाही. ताठ मानेने राणाजी अकबराला पाहवत नव्हते. त्याने आपला एक बलाढ्य सरदार अब्दुल रहीम याला फार मोठे सैन्य देऊन राणाजींवर पाठवले. अब्दुल रहीमलाच खानखाना असेही म्हणत. हा खानखाना चांगला कवी होता. खानखाना सैन्य घेऊन निघाला. त्याचा मुक्काम शेरपुऱ्यात होता. राणाजींचा मुलगा अमरसिंह याला हे कळले. वडिलांप्रमाणेच अमरसिंहही स्वातंत्र्यासाठी युद्धात उभा ठाकला होता. शत्रू आपल्या हद्दीत आला ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही आणि त्याने अगदी अचानकपणे पण पूर्ण योजना करून खानखानाचे छावणीवर तुफान हल्ला चढविला. रात्रीच्या झोपेत अगदी अनपेक्षितपणे झालेल्या या तुफानी हल्ल्याने प्रतिकाराला उभे राहण्यापूर्वीच शत्रू सैन्याचा धुव्वा उडाला. खानाला काही सुचेना. जीव वाचवायचा असेल तर पळून जाणे एवढाच मार्ग आणि खानखानाने तसेच केले. सारी छावणी, एवढेच नव्हे तर छावणीबरोबर आणलेला आपला कबिला, सारी बायका माणसे, सारा परिवार तसाच टाकून खान जीव वाचवण्यासाठी पळून गेला. अमरसिंहाची जीत झाली. राणा प्रतापांना हे वृत्त कळले. त्या वृत्ताबरोबरच खानाचा सारा परिवारही कैद झाल्याचे राणाजींना कळले. ज्या स्वातंत्र्यासाठी, स्वत्वासाठी, हिंदू जीवनासाठी राणाजी प्राणपणाने लढत होते, त्याची जागती जाणीव त्यांच्या मनात नंदादीपासारखी तेवत होती. आजूबाजूच्या झंझावाती युद्धातही ती कधी मंद झाली नाही, विझली तर नाहीच नाही. त्या पवित्र नंदादीपाने त्यांना मार्ग दाखविला. राणाजींनी अमरसिंहाला आपल्या मुलाला निरोप पाठविला. अमरसिंहा, तुझ्या विजयाने आम्हाला परम आनंद झाला. स्वातंत्र्याचा सूर्य मेवाडमध्ये नित्य तळपत राहील असा विश्वास वाढला. या युद्धात खानखानाला पळून जावे लागले, परंतु जाताना त्याचा कबिला, त्याचा परिवार सोडून तो गेला. परिवार तुमच्या ताब्यात आहे. खानखानाचा सारा परिवार मुक्त करावा. परिवारातील साऱ्या स्त्रियांचा सन्मान करून पुरेसे संरक्षण देऊन त्यांना खानाकडे परत पाठवावे.
अमरसिंहाने तसेच केले. परिवारातील सर्व स्त्रियांना सौभाग्य लेणे व अन्य सन्मान वस्तू भेट देऊन त्यांना परत पाठविले. तो सारा परिवार खानखानाचे छावणीत परितला. राणाजींच्या सरदाराने तो सन्मानाने खानाच्या ताब्यात दिला. पराभवाने लज्जित झालेला खानखाना या उदात्त वागणुकीने चकित झाला, भारावून गेला. त्याचे कविमन जागे झाले. राणाजींची भव्य, तेजस्वी, निर्मळ पवित्र मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. तो मनोमन नम्र झाला. समोर कागद आणि कलमदान त्याने घेतले. मनातील उदात्त विचार काव्यरूप झाले. ते काव्य त्याने राणाजीकडे त्या सरदाराबरोबर पाठवून दिले. शेवटी त्या काव्यात या कविमनाच्या खानखानाने लिहिले होते: धर्म रहसी धरा, खस जारी खुरसाण, अमर विसंभरो उपरो, राखो नह चौहान. हे राणा प्रतापा, धर्म, धरती, आकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझी कीर्ती अमर राहील, ती चारही दिशांना पसरेल. खानखाना मात्र एक दिवस कायमचा निघून जाईल. बलाढ्य आक्रमक राक्षसी परकीय आक्रमकांपुढे मान न वाकविणाऱ्या राणा प्रतापाची कीर्ती या प्रसंगाने सर्वत्र वेगाने पसरली. सारे त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. ज्या काळात शीतल नावाचा एक भाट होता, त्याला ही हकीकत कळली. आपले काव्य, आपला गुण, परमेश्वराने दिलेली प्रतिभा केवळ पोटासाठी राबविण्यापेक्षा राणाजींचे गुण गाण्यातच तिचे सार्थक आहे, आपल्याही जीवनाचे सार्थक आहे, अशा भावनेने हा शीतल भाट निघाला. पहाडनी जंगले तुडवत तो राणाजींचा शोध घेऊ लागला. शेवटी एके ठिकाणी रात्री काही भिल्ल शेकोटी लावून बसले होते. हा शीतल भाट तेथे आला. तो दिसायला रुबाबदार आणि बोलायला मृदू होता. तो त्या शेकोटीजवळ बसला आणि गप्पा मारता मारता त्याने काव्य म्हणायला प्रारंभ केला. सारे रंगले आणि मग त्याने राणा प्रतापांचे गुण गाणारे काव्य म्हटले. राणाजींचा गुणगौरव ऐकून ते सारे खुश झाले. शेवटी त्यांनी त्या भाटाला विचारले, तुम्हाला आम्ही काय बक्षीस देऊ? भाट म्हणाला, मागेन ते द्याल. ते सारे म्हणाले, आम्ही राणाजींचे अनुयायी आहोत, शब्दाला जागणारे. तर मग मला राणाजींकडे पोहोचवा. त्या सर्वांनी मोठ्या आनंदाने ते कबूल केले. राणाजींच्या मुक्कामाजवळ ते आले. तेथे राजवैभव काहीच दिसेना. स्वातंत्र्यासाठी वनवास पत्करलेल्या या महापुरुषांजवळ वैभव होते, पराक्रमाचे, सद्गुणांचे, सद्भावनांचे. त्यांचा सुवास मात्र सर्वत्र दरवळला होता. एक गंभीर वातावरण तेथे पसरले होते. समोर एका मोठ्या शिलेवर तो महापुरुष, तो स्वातंत्र्याचा पाईक, तो स्वत्व स्वाभिमानाचा मूर्तिमंत पुतळा बसला होता. क्षणभर शीतल भाट थांबला. आपला काव्यविषय समोर पाहून त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाने त्याचे सारे सद्भाव जागृत झाले. त्याची प्रतिभा, त्याची काव्यशक्ती जागृत झाली. पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यानंतर जशी सागराला भरती येते, तशी त्याच्या काव्यशक्तीला भरती आली. समोर राणाजी एका शिलाखंडावर बसले होते. भोवताली जमिनीवर त्याचे विश्वासू सरदार आणि भिल्ल पुढारी बसले होते. हाच त्यांचा राजदरबार होता. या राजपुरुषाचे हे दैन्यही त्याला शोभून दिसत होते. त्यामागे स्वाभिमानाचे तेज तळपत होते. कोणी इच्छा व्यक्त न करता, कोणी इशारा न देता, कोणी न सांगता तो भाट गाऊ लागला. आपल्या मनीचे सारे उदात्त भाव तो काव्यात गुंफू लागला. राणाजींच्या तेजस्वी, स्वाभिमानी, स्वातंत्र्यप्रिय जीवनाचे वर्णन करता करता तो अगदी तन्मय झाला. अत्यंत बहारदार काव्य त्याच्या तोंडून बाहेर पडू लागले. राणाजींसह सारे त्यात तन्मय झाले. एक धुंद वातावरण सर्वत्र पसरले. वीरता शब्दरूप झाली, जीवनमूल्य साकारली. अकबरापुढे ताठमानेने उभे राहिलेले राणाजी साक्षात शब्दरूप घेऊन अवतरले. शेवटी भाटाने परमेश्वराची प्रार्थना केली, हे प्रभो, माझी काव्य प्रतिभा आज कृतार्थ झाली. माझे एकच मागणे, राणाजींना
उदंड आयुष्य आणि यश दे. शीतल भाट थांबला, मुजरा करून उभा राहिला. सर्वांच्या तोंडून वाहवा असे शब्द बाहेर पडले. राजपुरुष असले, राणा असले, स्वतंत्र राज्याचे अधिपती असले तरी प्रतापसिंह वनवासी होते. मनात कितीही असले तरी बक्षीस देण्यासाठी काहीही नव्हते. क्षणभर राणाजी थांबले. एका निश्चयाने ते उठले. आपल्या डोक्यावरचे शिरस्त्राण त्यांनी काढले. धीरे धीरे ते शीतल भाटाजवळ गेले. मोठ्या स्नेहाने त्यांनी ते शिरस्त्राण त्या भाटाच्या डोक्यावर ठेवले. या अपूर्व सन्मानाने तो भाट भारावला. त्याच अवस्थेत राणाजींच्या पायाला उजव्या हाताने स्पर्श करून त्याने वंदन केले. सभोवती धन्य धन्यचा नाद घुमला. अलौकिक सन्मान पाहून मोठ्या समाधानाने भाट आला तसा निघून गेला. तोच भाट पुढे दिल्लीला अकबराच्या दरबारात गेला. साऱ्या सृष्टीचे वैभव तेथे जणू एकत्र आले होते. वैभवाच्या दिमाखात तो दरबार सजला होता. दिल्लीचा राजदरबार, त्यातले मौल्यवान सिंहासन व त्यावर सम्राट म्हणविणारा अकबर स्थानापन्न झाला होता. राणाजींची पवित्र स्मृती सतत मनी बाळगणारा तो शीतल भाट याही दरबारात आला. इशारा झाल्याबरोबर भाट सिंहासनापुढे येऊन उभा राहिला. त्याला काव्य म्हणण्याची आज्ञा झाली. दरबाराच्या रिवाजाप्रमाणे बादशहाला मुजरा करून मग काव्य म्हणायचे असते. भाट हे जाणून होता. तो क्षणभर थांबला. त्याने अकबराकडे नजर टाकली. आपल्या डोक्यावरचे शिरस्त्राण काढून हातात घेतले. मग मुजरा केला. सारा दरबार कुतूहलाने, तटस्थपणे एकटक त्या शीतल भाटाच्या कृतीकडे पाहत होता. हा तर बादशहाचा अपमान. सारेच क्रुद्ध झाले. बादशहाने विचारले, शिरस्त्राण का काढले? भाट भानावर होता. शीतल परिणामाला सिद्ध होता. भाट मणी राणाजींची स्मृती बाळगून होता. खरे म्हणजे तेवढ्यासाठीच तो तेथे आला होता. बादशहाच्या प्रश्नाला भाट आता काय उत्तर देतो, इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. सारे उत्सुकतेने ऐकू लागले. शीतल भाट निर्भयपणे बादशहाला म्हणाला, हे शिरस्त्राण राणा प्रतापांचे आहेत. माझ्या काव्यावर खुश होऊन बक्षीस म्हणून त्यांनी हे मला दिले. जो महापुरुष तुमच्यापुढे कधीच नतमस्तक झाला नाही, त्याच्या डोक्यावरचे हे शिरस्त्राण आहे. ते डोक्यावर असताना माझी मानही ताठच राहील, ती लवणार नाही. जातो मी. भाटाने राणाजींचे ते शिरस्त्राण आपल्या डोक्यावर मोठ्या अभिमानाने ठेवले. मागे वळूनही न पाहता तो त्या राजदरबाराकडे पाठ फिरवून निघून गेला. राणाजींचे शिरस्त्राण आज नाही, परंतु राणा प्रतापांची पावन आणि प्रेरक स्मृती आपल्या अंतःकरणात आहे. ती स्मृती नित्य जागृत ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. जगातल्या कुठल्याही अन्याय्य आक्रमक शक्तींपुढे ताठ मानेने उभे राहण्याचे धैर्य आपल्याला निश्चित प्राप्त होईल. कथा समाप्त.